नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं लग्नानंतर होईलच प्रेम या भागामध्ये. आजच्या भागात सुरुवातीपासूनच तणावाचं वातावरण पाहायला मिळालं. पार्थ काव्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असतो. काव्या त्याच्यावर रुसलेली असते आणि तिचा राग काही कमी होण्याचं नावच घेत नाही. आणि रम्या परिस्थिती आणखी चिघळवते. पार्थ तिला शांत राहण्याची विनंती करतो, पण वातावरण आधीच ताणलेलं असतं. काव्या दुरावलेली असल्यामुळे कोणाचंच ऐकायला तयार नसते आणि शेवटी ती स्वतःला खोलीतच बंद करून घेते. पार्थ मात्र हार मानत नाही. तो तिची मनधरणी करण्याच्या छोट्या छोट्या गोष्टी करत राहतो. त्याचा निरागस प्रयत्न, तिच्यासाठी काढलेलं चित्र आणि माफी मागण्याची पद्धत हे सगळं खूपच गोड दाखवलं आहे. पण काव्या लगेचच मावळ होत नाही. तिच्या मनात अजूनही वेदना आणि अजूनही रागच असतो. दरम्यान दुसऱ्या बाजूला नंदिनी आणि जीवाच्या नात्यात मोठा ट्विस्ट येतो. धनंजय घटस्फोटाचे कागद घेऊन उभे राहतात आणि सगळ्यांसमोर प्रश्न विचारतात. पण इथे नंदिनी मोठं पाऊल उचलते. ती ठामपणे सांगते की तिला जीवासोबतच राहायचं आहे. तिचं प्रेम, तिचा आत्मविश्वास आणि तिची स्पष्ट भूमिका हा क्षण खूपच प्रभावी होता. ती सगळ्यांसमोर घटस्फोटाचे कागद फाडून टाकते आणि जाहीर करते की तिला हे नातं मान्य आहे आणि ती कोणत्याही परिस्थितीत जीवाला आता सोडणारच नाही आहे. हा सीन खूप टाळ्यांचा आणि भावनिक होता. शेवटी धनंजयही तिच्या निर्णयाला मान्यता देतात आणि वातावरण गोड होऊन जातं. जीवाच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि नंदिनीची खात्री हा सगळा भाग खूप समाधान देणारा होता. यानंतर सेलिब्रेशनचा माहोल दिसतो. प्रेमाची कबुली, आठवणी, केक कटिंग आणि कुटुंबाचा पाठिंबा हे सगळं खूप सुंदररित्या दाखवलं गेलं. प्रेक्षक म्हणून आपल्यालाही वाटतं की आता सगळं सुरळीत होणार आहे. पण इथेच कथा संपत नाही. पार्थ काव्याला सरप्राईज देतो. काव्यार्थ नावाचं खास मंगळसूत्र, जे नातं तुटलं होतं ते स्वतःच्या हाताने पुन्हा जोडण्याचा तो प्रयत्न करतो. हा क्षण खूपच रोमॅन्टिक आणि हृदयस्पर्शी होता. काव्या अखेर मऊ पडते. तिच्या डोळ्यांमधला राग विरघळतो आणि दोघांमध्ये पुन्हा प्रेमाचा क्षण निर्माण होतो. व्हॅलेंटाईन डेचा खास स्पर्श या सीनला अधिक खास बनवतो. आता वाटतं की सगळं ठीक झालं आहे, पण शेवटचा सीन मात्र पूर्ण धक्का देणारा वाटला. वसू रम्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते. ती सांगत असते की पार्थ आणि काव्याचं नातं आता पुन्हा पुढे गेलं आहे आणि आता ते भांडण तोडणं किंवा त्यांचं मन मोडणं हे शक्यच नाही आहे. आणि दुसऱ्या बाजूला नंदिनी आणि जीवासुद्धा आता एकत्र झालेले आहेत. त्यांनाही वेगळं करणं आता खूपच जास्त अवघड होऊन बसलं आहे. हे सगळं वसू रम्याशी बोलत असताना रम्या पूर्णपणे संतापून जाते. तिच्या डोळ्यात जळफळाट आणि वेडेपणा दिसतो आणि अचानक ती संतापाच्या भरात वसूचाच गळा आवळते. हा सीन खूपच थरारक होता. रम्याचं हे टोकाचं वागणं पाहून स्पष्ट होतं की ती आता कोणत्याही थराला जाऊ शकते. तिचा हा सायको अँगल पुढच्या भागात मोठं वादळ घेऊन येणार आहे हे नक्कीच आहे. एकूणच आजचा भाग प्रेम, भावनिक निर्णय, नात्यांची कसोटी आणि शेवटी धक्कादायक ट्विस्ट यांनी भरलेला होता. एका बाजूला नंदिनी जीवाचं नातं मजबूत होतं. पार्थ काव्याचं प्रेम पुन्हा जुळते आणि दुसऱ्या बाजूला रम्या अंधाराच्या दिशेने जाताना दिसते. आता पुढे काय होणार? रम्याच्या या वागण्याचे परिणाम आता काय होतील? वसू आता सुरक्षित राहील का? हे पाहण्यासाठी पुढचा भाग नक्कीच इंटरेस्टिंग असणार आहे. तर मंडळी, आजचा भाग इथेच संपतो. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तुम्हाला रिव्ह्यू आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा. धन्यवाद मंडळी.